स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. कर्जत तालुक्यावर अवकाळी पावसाचा कहर सुरू असतानाच दुसरीकडे एक भन्नाट कामगिरी रस्त्यांवर साकारली जातीये. पावसाच्या सरी पडत असताना रस्त्यावर डांबर ओतून मुलामा दिला जातोय. हे दृश्य पाहून नागरिकही गोंधळलेत. हे रस्ते आहेत की तात्पुरत्या पाण्याच्या जहाजांसाठी धावपट्टी, असा प्रश्न जागरूक नागरिक विचारू लागलेत. तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. भाताचं पीक, फळबागा, झोपड्या सगळं पाण्यात वाहून गेलं. काही झाडं तर थेट शाळांच्या इमारतीवरच कोसळली. पण या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एक विचित्र नजारा समोर आलाय. डांबराचं झाकण उघडं आहे आणि गाड्या रस्त्यावरून धडधडत चालल्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद सांगतात पावसाळ्यात कामं थांबली आहेत. पण सत्य काही वेगळंच आहे. कशेळे, कोटिंबे, खांदन मार्गावर आणि पोसरी जवळील आरवंद भागात डांबर रस्त्यावर वाजत गाजत टाकलं जातंय. पाऊस सुरू असतानाही थरावर थर चढवले जात आहेत आणि हे सगळं करताना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाहीये, उलट समाधान दिसतंय. डांबराचे गुणधर्म सांगताना शास्त्र सांगत पाणी लागलं की डांबर बिघडतं, पण आपल्याकडे तर डांबर पाण्यावर तरंगते आणि हे तरंगते काम जनतेच्या खिशाला चाट देणारं आहे. लाखो रुपयांचा खर्च करून रस्ता बनवा आणि काही महिन्यातच परत खर्च करा. हे नवं अर्थकारण शिका कर्जत मधून, जिथे पावसात चांगलं काम होऊ शकतं. जसं की जिते गावाजवळचं सिमेंट कॉन्क्रीटचं काम, तिथे मात्र ठेकेदारानं काम थांबवलंय आणि त्यामुळे दुचाकी वाहनधारकांसाठी चिखलाचं साम्राज्य उभं राहिलंय. अधिकारी संजीव वानखेडे म्हणतात काम थांबवलीयेत आणि निकृष्ट कामाचं पुन्हा करून घेऊ. पण इथे प्रश्न असा आहे की हे काम आधी योग्य वेळी योग्य पद्धतीनं का केलं गेलं नाही? ठेकेदाराच्या खिशाला भर घालण्यासाठी जनतेच्या पैशाचा असा खेळ मांडणं हा गुन्हा नाही का? इतिहास सांगतो वर्षभर जनतेच्या तक्रारींना दाद न देणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी पावसाच्या पहिल्या सरीसह जागे होतात. ठेकेदाराच्या पावलावर पाऊल टाकत हे सर्वजण रस्त्यावर उतरतात, पण कामासाठी नव्हे, टेंडरसाठी. कर्जतकरांचा संताप आता उफाळून आलाय. हे काम नव्हे, ही चक्क लूट आहे, असं म्हणत नागरिकांनी आता थेट प्रश्न उपस्थित केलेत. अजून किती वेळ ठेकेदारांच्या खिशात जनतेचा पैसा ओतणार? हा तमाशा थांबवा आणि कामं करा, तेही योग्य वेळी योग्य प्रकारे. नाहीतर रस्त्यांबरोबर जनतेचा विश्वासही वाहून जाईल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.